नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आता आपल्यासमोर आलेला आहे. कारण आजच्या भागामध्ये रायाचं हे नवीन रूप आपल्याला बघायला मिळणार आहे. राया हा राया नसून विशाल भोसले अशी याची ओळख असते. तर इथे मंजिरी आणि तिच्या कुटुंबावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आता मंजिरी एकटक बाकड्यावरती बसत रडतच आता मनाशीच म्हणत असते, जीजी अगं का गेली ग मला सोडून? अशी तुझ्या मुलीला अर्ध्या वाटेवरती सोडून तू खूप मोठी चूक केली जीजी. आजवर तू तुझ्या मंजिरीला सतत सांभाळत आली, प्रत्येक सुखदुःखात तिच्या पाठीशी उभी राहिली आणि प्रत्येक संकटाशी कशी मात करायची ना हे तू तिला शिकवलं. आणि आज असं अर्ध्या वाटेवरती सोडून जाताना तुला काहीच वाटलं नाही का जीजी? अगं जीजी तू असं नको होतं ग करायला. जरा धीर धरला असता तर सगळं काही ठीक झालं असतं, असे आता मंजिरीच्या मनात विचार चालू असतात. तर इकडे नाना मात्र एक नाही दोन नाही गप्प बसलेले असतात. ना रडत असतात ना काही मनातलं दुःख व्यक्त करत असतात. शांतपणे आता नाना एकटक विचार करत असतानाच रुजिदा आणि निखिल नानांजवळ येतात. नाना अहो काहीतरी बोला ना नाना, असं दुःख मनात ठेवू नका हो, अशाने तुम्हाला त्रास होईल. नाना काहीतरी बोला. त्याच वेळेस आता नाना लगेच रडतच म्हणू लागतात, रुजिदा चुकलो मी, हे सगळं माझ्यामुळे झालं. कारण ओमीवरती रागवलं होतं ना मी, तिला शिक्षा व्हावी, तिला त्रास व्हावा असं वाटत होतं ना मला. कारण मी तिला जेलमध्ये गेल्यानंतर खूप काय काय बोललो होतो आणि याचाच तिला त्रास झाला असणार आहे. म्हणूनच तिने स्वतःचं जीवन संपवलं. नाहीतर ओमी आपल्याला सोडून गेलीच नसते. या सगळ्याला कारणीभूत मी आहे. त्यामुळे मला ना जगण्याचा हक्कच नाही आहे. खरं तर मी सुद्धा मरायला पाहिजे, असा विचार आता नानांच्या डोक्यात आलेला असतो. तर इकडे रायाला आता इन्स्पेक्टर अविनाश म्हणजे डिफिकल्टनी सांगितलेलं असतं, पंढरपुरावरनं बातमी आली, जीजीचा मृत्यू झालाय. जीजी आता या जगात नाही आहे. आता हा धक्का काय रायाला सहन होत नाही. त्या क्षणाला आता राया जोरदार दिशेत ताकद लावतच आपल्या हातातील साखळी एक तोडतो आणि लगेच डिफिकल्टचा त्या हाताने गळा पकडतो. ए डिफिकल्ट, माझ्या जीजीबद्दल असं काय बी मी ऐकून घेणार नाही हं. माझी जीजी ती मला सोडून कधी बी जाऊ शकत नाही. त्यावर लगेच आता बाकीची जी ऑफिसर असतात ना ती लगेच इन्स्पेक्टर अविनाशला बाजूला ओढतात आणि लगेच रायाला बाजूला ढकलतात. तेव्हा लगेच आता इथे डिफिकल्ट म्हणू लागतो, ए राया तू कितीही काहीही बोलला तरी हेच सत्य आहे की जीजी या जगात नाही आहे. जीजी आता आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली. आता मात्र रायाला काही सहन होत नाही. राया त्या क्षणाला पुन्हा आपल्या हाताला जी साखळी लावलेली असते ना ती दुसरी साखळी तोडतो आणि लगेच तिथे आजूबाजूला जी काही लोक असतात ना त्या सगळ्यांना त्या साखळीने मारू लागतो. रायाने सगळ्यांना मारलेलं असतं आणि आता त्यातल्या एकाच्या हातातली बंदूक रायाने हिसकावून घेतलेली असते. डिफिकल्ट व त्याची सगळी ऑफिसर्स घाबरलेली असतात. तर इकडे आता नानांनी मात्र मरण्याचं ठरवलेलं असतं. कारण माझी जीजी माझ्यामुळे गेली, आता मला जगायचा काहीच हक्क नाही असे म्हणत आता लगेच नाना पटकन त्या बाकड्यावरनं उठतात आणि समोर टेबलवरती डॉक्टरांची काही हत्यारं ठेवलेली असतात. त्यात एक अशी मोठी धारदार टोकाची कातरही असते. आता नाना पटकन त्या टेबलवरनं ती कातर हातात घेतात आणि आता नानाने ती कातर अशी आपल्या पोटाच्या दिशेने धरलेली असते. कारण ही कातर आपल्या पोटात खुपसायची आणि स्वतःचं जीवन संपवायचं आणि ओमीबरोबर हे जग सोडून जायचं, असा आता विचार नानांचा झालेला असतो. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष नानांकडे जातं. आता नाना मात्र ती कातर आपल्या पोटात खुपसणार तेच मंजिरी पटकन नानांचा हात पकडते. रुजिदा, निखिल, शशिकला सगळेजण येतात आणि नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. नाना मात्र रडत असतात. मंजिरी, रुजिदा, निखिल सगळेजण नानांना ओढतच आता त्यांच्या हातातनं ती कात्री हिसकावून घेतात आणि कसं बसं त्यांना ओढतच त्या बाकड्यावरती बसवतात. तर इकडे आता रायाने मात्र त्या ऑफिसरच्या हातून बंदूक हिसकावून घेतलेली असते आणि सगळ्यावरती बंदूक रोखतच रायाला लागते, ए कोणी बी आडवं यायचं नाही, मला जाऊ द्या, मला इकडनं जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर एकाला जीवे मारून टाकेला, असे म्हणत आता राया मात्र त्या बंद खोलीतनं तिकडनं पळालेला असतो. आता राया त्या खोलीतनं पळतो खरा, पण बंदूक आता त्या ऑफिसरच्या अंगावरती फेकतो. आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, ए पळा पटकन त्याला पकडा. सगळेजण आता त्याच्या पाठीमागे लागलेले असतात. तर इकडे मंजिरी आता नानांना म्हणू लागते, नाना अहो काय करताय तुम्ही? अहो जीजी आपल्याला असं अर्धवट सोडून गेली म्हणून तुम्हीही आम्हाला सोडून जाताय का? हे बघा नाना, हे दुःख खूप मोठं आहे, पण आपल्याला हे दुःख पचवावं लागेल. त्यावर नाना म्हणू लागतात, नाही मंजिरी, मी नाही पचवू शकत हे दुःख. कारण आज उमी या जगात नाही आहे, याला कारणीभूत फक्त मीच आहे. कारण मला वाटत होतं की उमी चुकली,
तिने माझ्या मिहीरला मारले म्हणून मी तिला नको नको ते बोललो आणि याचाच तिला त्रास झाला असणार आहे, म्हणूनच तिने हा निर्णय घेतलाय. नाहीतर ती कधी बी आपल्याला सोडून गेली नसते. हे सगळं माझ्यामुळे झालंय. आता मंजिरीला नानांची कशी समजूत काढावी, काय करावं काही सुचत नाही. मंजिरी आता कसंबसं नानांना शांत करते आणि तिकडनं बाजूला जाऊन उभी राहते, रडत असते. त्याच वेळेस आता लगेच निखिल येतो. शशिकला सगळं काही डोकावून लांबनं बघत असते. तेव्हा निखिल आता काकूला म्हणू लागतो, काकू अगं तू तरी नानांना समजाव ना गं. अगं बघ ना, नानांनी किती टेन्शन घेतलंय. असं वाटतंय की नानांना या टेन्शनमुळे काही होणार तर नाही ना. त्यामुळे प्लीज काकू तू त्यांची समजूत काढ ना गं. त्यांना समजावणं खूप गरजेचं आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, कसं समजावू निखिल? अरे सांग ना कसं समजावू? अरे ज्या माणसाने त्या बाईबरोबर 50 वर्ष आयुष्य काढले रे. अरे दोघांचा 50 वर्षाचा सहवास होता. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खमके उभे राहिले आणि आज जर अशा जाऊबाई अर्धवट त्यांना सोडून गेल्या तर त्यांच्या मोठ्या या दुःखात मी काय समजावू त्यांना? सांग ना निखिल. मी नाही काही समजावू शकत रे. ती परिस्थितीच नाही आहे. त्यावर लगेच निखिल येऊ लागतो, मग कोण समजवणार? नानांचं हे दुःख कसं कमी होणार? ते असे शांत बसलेत, मला बघवत नाही आहे ग काकू. त्यावर लगेच आता शशिकला मंजिरीकडे बघते आणि समजवणार. मंजिरी समजवणार. मंजिरी त्यांना समजवू शकते. त्यावर निखिल लागतो, कोण मंजिरी ताई? नाही नाही, ती कसं समजवणार गं? तीच केवढ्या दुःखात आहे तुला माहिती आहे ना काकू. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो मंजिरीला रायाचं टेन्शन, एकीकडे जिजीचं टेन्शन. या टेन्शनमुळे तिला काय करावं काही सुचत नसेल. पण फक्त आता भाऊजींची समजूत मंजिरीच काढू शकते. मी बोलते तिच्याशी, असे म्हणत आता लगेच शशिकला पटकन इकडे मंजिरीजवळ येते. तर इकडे आता राया धावतच त्या अडकळीच्या म्हणजे त्या बंद खोलीच्या रूमबंद पळालेला असतो. आता रायाच्या पाठीमागे 2 ऑफिसर्स लागलेले असतात. त्याच वेळेस राया पटकन एका टाकीच्या आड लागतो. तेवढ्यात लगेच ते 2 ऑफिसर तिथे आजूबाजूला बघू लागतात. इकडनं कुठे गेला असेल? इथेच तर होता. आत्ता इथे होता, कुठे गायब झाला? नाही नाही नाही, आपल्याला लवकरात लवकर हे मॅडमला कळवावं लागेल, नाहीतर मॅडम आपल्याला सोडणार नाही. असे म्हणताच पटकन ते ऑफिसर्स आता मॅडमला कॉल करतात. आता इकडनं कमिशनर मॅडम फोन उचलतात. त्याच वेळेस ते ऑफिसर्स म्हणू लागतात, मॅडम राया हातातनं निसटलाय. तो पंढरपुरावर निघाला असेल बहुतेक. तो आम्हाला मारून पळालाय. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, काय तुम्ही काय करत होता? हे बघा, रायाला काही करून आपल्याला पकडायचं आहे. सोडू नका त्याला. पटकन त्याचा पाठलाग करा आणि त्याला पकडा. असे म्हणताच आता ते ऑफिसर्स फोन बंद करतात आणि धावतच रायाला पकडण्यासाठी तिकडनं निघालेले असतात. आता राया मात्र त्या टाकीआड लपलेला असतो. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, माझी जीजी ठीक तर असेल ना? तिला काही झालं तर नसेल ना? नाही नाही, मला लवकरात लवकर पंढरपुराला निघावं लागेल. असे म्हणत राया धावतच तिकडनं आता निसटलेला असतो. तर इकडे आता शशिकला मंजिरीजवळ येते. मंजिरी हे बघ, मला माहिती तुझ्या मनात जे काही दुःख आहे ना ते कोणीच कमी करू शकत नाही गं. एकीकडे तुझी आई तुला सोडून गेली, दुसरीकडे तुझा नवरा कुठे हे तुला माहिती नाही. पण मंजिरी, अगं भाऊजींची हालत बघते ना गं तू. अगं मंजिरी, एक मुलगी म्हणून आता तुलाच तुझ्या या बाबांना समजावं लागेल. प्लीज मंजिरी, बोलतेस तू नानांशी? तेव्हा मंजिरी आत्ता लगेच नानांजवळ येते. सगळेजण आता नानांजवळ बसलेले असतात. आता मात्र नानांनाही खूप काही बोलायचं असतं, पण आज उमी इथे नसते. त्यामुळे आता नाना रडतच म्हणू लागतात, चुकलं, माझं चुकलं. मुलाच्या प्रेमापाठी मी आंधळं झालो होतो. खरंच काय करावं मला काही सुचत नव्हतं. माझ्या मुलाच्या प्रेमासाठी मी माझ्या उमीला मारलंय. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाना हो काय बोलताय? तुम्ही असं काही केलं नाही आहे. त्यावर नाना म्हणू लागतात, मीच केलं हे सगळं. कारण त्या दिवशी मी जेलमध्ये गेल्यानंतर माझ्या उमीला खूप काही बोललो. तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावलंय, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे, तू खुनी आहे, तू पापीस आहे, असं मी तिला खूप काय बोललो. त्यामुळेच उमीच्या मनाला धक्का लागला असणार आणि म्हणूनच तिने आपल्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण मी खरंच चुकलो. आज जर मी अशी चूक केली नसती तर उमी आपल्याला सोडून गेली नसते मंजिरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना तुम्ही रडू नका बरं, शांत व्हा. जे काही झालं आहे ना ते तुमच्यामुळे नाही झालं आहे. हे बघा, आज जर जिजी इथे असती तर तुम्हाला असं रडून दिलं असतं का तिने? नाही ना. मग स्वतःच्या तब्येतीचा विचार करा. आणि हे बघा नाना, खचून जाऊ नका, सगळं काही ठीक होईल. हे बघा नाना, रडू नका. असे आता सगळ्यांनी नानांची समजूत काढलेली असते. त्याच वेळेस आता घोरपडे येतो. चला, जिजींचं पोस्टमार्टम झालं आहे. आता आपल्याला जिजीला घेऊन घरी निघावं लागेल. त्याच वेळेस आता लगेच
मंजिरी म्हणू लागते, नाही, आपण जिजीला घेऊन कुठेही जाणार नाही, कारण जोवर राया येत नाही तोवर जिजीचे अंत्यसंस्कार होणार नाही. तेव्हा लगेच आत्ता गावातील काही लोक असतात, सरपंचही तिकडे असतात, सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी अगं काय बोलतेस तू, आपण जास्त वेळ जिजींना असं नाही ठेवू शकत, आणि राया कधी येणार हे आपल्याला माहिती आहे का, त्यामुळे आपल्याला अंत्यसंस्कार करावेच लागतील. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही, जिजी आणि रायाचं नातं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. रायाने जिजीला सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे, आणि जिजीने तर रायाला आपला मुलगा मानलं होतं. त्यामुळे जिजीचे अंत्यसंस्कार रायाच्या हातनंच व्हायला पाहिजे, आणि शेवटचं एकदा रायाला जिजीने बघायला पाहिजे की नाही, त्याला काय वाटेल. त्यामुळे आपण रायाची वाट बघूया. मला विश्वास आहे राया नक्की येणार, राया नक्की येणार म्हणजे येणार. त्यावर लगेच आता सरपंच म्हणू लागतात, मंजिरी अगं काय बोलतेस तू, अगं राया कुठे याचा काही तपास नाही, तो कधीपर्यंत येईल हेही काही माहिती नाही, मग आपण असं किती वेळ जिजींना ठेवणार. नाही मंजिरी, त्यापेक्षा विधिवत सगळं काही उरकून टाकूया, आणि सगळं काही वेळेवरती झालेलंच चांगलं असेल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही, माझं मन मला सांगतंय राया येणार म्हणजे येणार, तोपर्यंत मी जिजीला इकडनं कुठेही घेऊन जाणार नाही. त्याच वेळेस आता सरपंच काही बोलणार, तेच आता घोरपडे म्हणू लागतो, सरपंच मंजिरी म्हणते ना, तर आपण थांबूया, आपण रायाची वाट बघूया. मी जातो आतमध्ये आणि जिजींना इथे ठेवण्याची व्यवस्था करते, आपण ना बघूया, रायाची वाट बघूया. असे म्हणत घोरपडे आता जिजींना तिथे मुर्दाघरात ठेवण्यासाठी आतमध्ये व्यवस्था करण्यासाठी निघून जातो. मंजिरी मात्र मनाशीच म्हणू लागते, राया मला माहिती तू येणार, तू नक्की येणार. आता मात्र इकडे राया लपून बसलेला असतो, कारण ते ऑफिसर्स आता त्याला शोधत असतात. आता काही करून रायाला लवकरात लवकर पंढरपूर गाठायचं असतं, कारण रायाच्या मनालाही चावू लागलेली असते, नक्की जिजीबरोबर काहीतरी घडलं आहे, आणि डिफिकल्टने सांगितल्याप्रमाणे खरंच जिजी हे जग सोडून गेली का. आता मात्र रायालाही खूपच रडायला येत असतं. त्याच वेळेस समोर काही असे गज असतात. राया पटकन आपल्या हातातल्या ज्या हतकड्या असतात ना, त्या अशा त्यात घालतो आणि जोर लावून ओढू लागतो. आता मात्र रायाच्या हातातल्या त्या साखळ्या वगैरे सगळं काही तुटलेलं असतं. राया धावतच तिकडनं निघालेला असतो. तर इकडे आता बस स्टँडवरती पंढरपुराची गाडी निघालेली असते. आता सगळे पंढरपूरला जाणारे वारकरी त्या गाडीत बसत असतात. तेवढ्यात राया तिकडे येतो. ए पांडुरंगा, तू आजवर माझी प्रत्येक संकटात मदत करत आलाय रे, बरं झालं ही गाडी पंढरपूरच्या दिशेने निघाली, याचा अर्थ सकाळपर्यंत मी माझ्या जिजीपर्यंत, माझ्या मिस फायरपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. त्याच वेळेस आता रायाचं लक्ष बाजूला जे ऑफिसर्स त्याला शोधत असतात ना, त्यांच्याकडे जातो. आता राया मात्र लगेच बाजूला लपतो. तेवढ्यात लगेच आता ती गाडी भरलेली असते, ती निघणार. तेच आता ते ऑफिसर्स लगेच त्या गाडीजवळ येतात. ए गाडी थांबव, आम्हाला चेक करू दे. आता त्यांना राया त्या गाडीत आहे का हे बघायचं असतं. ते ऑफिसर्स त्या गाडीत चढतात आणि सगळीकडे खालीवर चेक करून बघू लागतात, पण गाडीत राया कुठेच नसतो. त्याच वेळेस ते गाडीतनं उतरतात आणि कंडक्टरला म्हणू लागतात, ए चल जाऊ दे, कोण नाही त्यात, राया कदाचित दुसऱ्या गाडीत असेल, आपण दुसऱ्या गाडीत बघूया. असे म्हणत ते ऑफिसर तिकडनं निघून जातात. पण इकडे राया मात्र आता गाडीच्या छतावरती झोपून पंढरपूरला निघालेला असतो. त्याच वेळेस आता गाडी निघालेली असते. राया लगेच विठुरायाला हात जोडतो आणि मनाशीच म्हणू लागतो, विठुराया बरं झालं आज हे वारकरी पंढरपूरला निघालेत, आणि आज मीही त्यांच्याबरोबर तुझ्याकडे येतोय. मला लवकरात लवकर माझ्या मिसफायरला सावरायला पाहिजे. मिसफायरवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असे म्हणत आता राया मात्र तिकडनं पंढरपूरला निघालेला असतो. तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते, खूपच उशीर झालेला असतो. तेव्हा घोरपडे आता मंजिरीजवळ येतो. मंजिरी मात्र आता सारखी त्या काचेतनं डोकावून आपल्या जिजीच्या त्या प्रेताकडे बघत असते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी अगं किती वेळ आपण अशी वाट बघणार आहोत, रात्रीची वेळ झाली मंजिरी, आपल्याला घरी निघावं लागेल. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही, जोवर राया येत नाही तोपर्यंत मी इकडनं कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी अगं असं काय करते, का हट्ट धरून बसली, हे बघ मंजिरी, राया कधी येणार हे मला माहिती नाही आणि तुलाही माहिती नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, जय माझं मन मला सांगते राया निघाला असेल, तो नक्की येणार. त्यावर शशिकला म्हणू लागते, घोरपडे ती नाही ऐकणार, ती नाही येणार, मी तिच्याबरोबर थांबते, तू भाऊजींना घेऊन घरी जा, भाऊजींना आरामाची गरज आहे रे, त्यांची काळजी घे. आता घोरपडे नानांना, रुजिदा आणि निखिल या तिघांनाही घेऊन घरी निघालेला असतो. शशिकला मात्र आता मंजिरीबरोबर इथेच हॉस्पिटलमध्ये थांबलेली असते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणते, मंजिरी तू म्हणतेस खरं, पण राया येईल का गं, कसं आहे ना, म्हणजे मला जे बोलायचं ते मी बोलून जाते. कसं आहे ना मंजिरी, रायाला खूप वेळ वाट बघितली गं, तरी तो अजून आला नाही,
अजूनही थांबावंसं वाटतंय तुला? अगं किती वेळ आपण असं जाऊबाईंना ताटकळत ठेवणार? अगं त्यांच्यावरती सगळे अंत्यसंस्कार विधिवत वेळेवरती व्हायला पाहिजे, तरच त्यांच्या आत्म्याला शांती लागेल ना मंजिरी. सांग ना मंजिरी. त्यावर मंजिरी लागते, नाही काकू, जर राया आला नाही ना तर जिजीच्या आत्म्याला कधीच शांती लागणार नाही. राया येईल, कारण राया तिचा मुलगा होता आणि मला माहिती राया जिजीसाठी काही करून येणार. कारण जिजीला, माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचा रायाने शब्द दिलाय आणि शब्द मोडणाऱ्यांचा राया नाही आहे गं. शब्द कधी मोडत नाही, दिलेला शब्द राया पाळतो. बघ, उद्या सकाळपर्यंत राया येणार म्हणजे येणार असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी गाडी मात्र पंढरपुरात आलेली असते. पंढरपुरात येताच सगळे वारकरी आता गाडीतनं उतरलेले असतात. त्याच वेळेस आता गाडी निघालेली असते. रायाही पटकन आता गाडीच्या छतावरनं खाली उडी मारतो. आता राया पंढरपुरात हजर झालेला असतो. पण मात्र आता पंढरपुरात सगळ्या चौक्या पाऱ्यावरती आता पोलीस असतात. ते रायाला शोधत असतात. आता मात्र राया समोर बघताच त्याला धक्का बसतो, कारण आता एवढ्या पोलिसांच्या नजर चुकवेतून त्याला आता मिसफायर आणि जिजीपर्यंत पोचायचं असतं ना. आता राया कसा पोचणार? त्यामुळे आता रायापुढे मोठं संकट असतं. तर इकडे आता मंजिरीला पंढरपुरात राया आल्याची चाहूल लागते. मंजिरी पटकन आता झोपलेली असताना डोळे उघडते आणि लगेच धावतच राया राया असे म्हणतच आता हॉस्पिटलच्या बाहेर निघालेली असते. आता शशिकलालाही धक्का बसतो. मंजिरी अशी का पळते? शशिकलाही तिच्या पाठोपाठ निघालेली असते. त्याच वेळेस आता मंजिरी हॉस्पिटलच्या हॉलमध्ये येते आणि इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता शशिकला तिला विचारू लागते, काय गं मंजिरी, अगं काय झालं, काय झालंय? त्यावर मंजिरी लागते, आला माझा राया पंढरपुरात आलाय. तेव्हा लगेच शशिकला लागते, मंजिरी मंजिरी सावर स्वतःला. अगं तुला वेळ लागले का मंजिरी? अगं जाऊबाईंच्या यात जाण्याने तुला काही झालं तर नाही ना? मंजिरी आजूबाजूला कोणीच नाही आहे, फक्त आपण दोघी आहोत. तेव्हा मंजिरी लागते, नाही काकू, माझं मन मला सांगतंय राया आलाय आणि तो लवकरच इकडे येणार आहे. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र अंगावर एक चादर गुंडाळतो आणि आता त्या वारकऱ्यांमध्ये घुसलेला असतो. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब फोनवरती बोलत असतात. त्यांचं काही एवढ्या गर्दीत लक्ष जात नाही. राया तिकडनं निसटलेला असतो आणि इकडे जिजीच्या घरापर्यंत पोचलेला असतो. तर आता मंजिरी मात्र हॉस्पिटलमध्ये रायाची वाट बघत असते. आता राया मात्र इकडे जिजीच्या घरापर्यंत पोचलेला असतो, पण जिजीच्या घराबाहेरही पोलिसांचा पहारा असतो. गावातील सगळे लोक जमलेले असतात. रायाला हे सगळं बघून धक्का बसतो. त्याच वेळेस आता इकडे ऑफिसर आपल्या कमिशनर मॅडमला कॉल करतात. राया सापडत नाही आहे, कदाचित तो पंढरपूरमध्येच असेल. त्यावर लगेच त्या मॅडम लागतात, दे सांगितलं ना, तो त्याच्या घरापर्यंत पोचण्याआधी आपल्याला तो सापडला पाहिजे. आपल्याला त्याला त्याच्या घरापर्यंत जाऊ द्यायचं नाही. काही करून रायाला पकडायचं म्हणजे पकडायचं. मी लगेच पंढरपूरमध्ये पोचते असे म्हणताच त्या मॅडमची ऑर्डर निघालेली असते. ते ऑफिसर वेड्यासारखे रायाला शोधत असतात. राया मात्र आता घराजवळ येताच पटकन लपून बसतो. एका भिंतीआड लपून आता राया हे सगळं दृश्य बघत असतो. एवढी सगळी लोक जमा झालीत, पोलिसांचा पहारा आहे. याचा अर्थ खरंच डिफिकल्ट जे म्हणतोय ते खरं आहे. जिजी हे सगळं जग सोडून गेली. जिजी आम्हाला असं अर्धवट का सोडून गेली जिजी? अगं आजवर जिजी तुझे हात मला आशीर्वाद देण्यासाठी, मला माया लावण्यासाठी, मला प्रेम देण्यासाठी उभी राहिलीत गं, आणि आज हेच हात मला सोडून गेलेत. नाही जिजी, या हातांसाठी पोरका झालो आहे गं. खरंच परिस्थितीच्या ओझ्यापेक्षा दुःखाचं ओझं किती मोठं असतं ना, हे आज मला कळालं आहे जिजी. तुझ्या जाण्याने हा तुझा राया पोरका झाला आहे गं जिजी, काय करू? असे म्हणत राया आता रडतच तिथे बसलेला असतो. त्याच वेळेस आता गावातील एक व्यक्ती तिकडनं आता बाहेर निघालेला असतानाच तो रायाला धडकतो. आता मात्र राया पटकन चादरीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो, पण गावातल्या त्या व्यक्तीने रायाला ओळखलेलं असतं. तेव्हा लगेच तो हळूच म्हणू लागतो, राया तू? अरे कुठे होतास राया तू? अरे जिजी बरोबर काय झाले बघतोस ना राया तू? आणि राया, पोलिसांचा सगळीकडे पहारा आहे, पोलीस तुला वेड्यासारखे शोधतायत राया. आणि राया, मंजिरी तिकडे हॉस्पिटलमध्ये वाट बघते रे, कारण मंजिरीने सगळ्यांना ठणकावून सांगितलंय तिचा राया येईपर्यंत जिजीवरती अंत्यसंस्कार होणार नाही. मुर्दा घरात जिजीला ठेवलं गेलंय. मंजिरी तुझी वाट बघते राया. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं, कारण एवढ्या सगळ्या परिस्थितीतही माझ्या मिसफायरने माझी साथ सोडली नाही, माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला. आता मात्र लगेच धावतच राया हॉस्पिटलकडे निघालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता
मंजिरीकडे निघालेल्या रायाला मात्र आता त्याच्या मॅडमनी आणि ऑफिसरनी पकडलेलं असतं आणि पुन्हा त्या बंद खोलीत आता बंद केलेलं असतं. त्याच वेळेस आता राया लगेच जोरजोरात आपल्या हातातल्या साखळ्या तोडू लागतो आणि त्या ऑफिसरला मारू लागतो, कारण काय बी करून मला माझ्या मिस फायरपर्यंत पोहोचायचं आहे. तेवढ्यात लगेच आता समोरच त्याच्या मॅडम उभे असतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हात जोडतो, मॅडम मला जाऊ द्या, मला माझ्या मंजिरीकडे जाऊ द्या, मी नाही राहू शकत, तिला माझी गरज आहे, मला जाऊ द्या. तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, तुझा आणि मंजिरीचं कसलंही नातं नाही आहे, तुमचा काय संबंध. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम मंजिरी माझी बायको आहे, तुम्ही विसरलात का. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, ती मंजिरी नाही आहे आणि तू राया नाही आहे. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. तेव्हा आता मंजिरी रायाचा फोटो असा समोर धरते आणि म्हणू लागते, राया तुझं आणि माझं 7 जन्माचं नातं आहे, कुठे आहेस तू, कसा आहेस तू आणि कधी येणार आहेस तू, असे म्हणत आता मंजिरी रडू लागते. त्याच वेळेस आता इकडे कमिशनर मॅडम रायाला म्हणू लागतात, राया तू मंजिरीचा नवरा राया नाही तर तू विशाल भोसले, हे विसरू नको. आता मात्र रायाही एक इन्स्पेक्टर असेल का आणि त्याने हे मंजिरीबरोबर प्रेमाचं नाटक का केलं असेल, का रायाचं खरंच मिसफायरवरती प्रेम असेल, हे सगळं काय असेल हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल